नमस्कार मित्रांनो, आपल्या D1 मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत परभणी जिल्ह्यातील जागृत देवस्थान असलेल्या श्री क्षेत्र यशवाडीच्या मारुतीच्या दर्शनासाठी. या ठिकाणी शनिवारामुळे प्रचंड मोठी गर्दी होती. आम्ही देखील आमची गाडी अलीकडेच पार्क केली आणि पायी मंदिराकडे जाण्याचा मार्ग निवडलाय. तुम्ही बघू शकता ट्रॅफिक जाम असल्यामुळे समोर गाडी जात नाहीये. पाहतोच काय, भली मोठी रांग मंदिरासमोर उभी होती. मग आम्हालाही रांगेमधूनच दर्शन घ्यायचं होतं. मग आम्ही देखील रांगेमध्ये उभं राहिलो. तर ऊन असल्यामुळे इथं पाण्याची देखील सुविधा केलेली होती. मग काय, थोडंफार पाणी पिलं आणि पुन्हा रांगेमध्ये. या ठिकाणी प्रत्येक शनिवारी भक्तजनांसाठी महाप्रसादाची सोय असते, जेणेकरून आलेल्या भक्तांना जेवणाची सोय व्हावी. तुम्ही बघू शकता, आपण मंदिराच्या अगदी जवळ आलेलो आहोत. हा आहे मंदिरातील सेल्फी पॉइंट. तर या ठिकाणी मंदिराचं काम चालू असल्यामुळे येथे सभामंडप उभारण्यासाठी मोठमोठे खड्डे पाडण्यात आले आहेत. आणि तुम्ही बघू शकता, मंदिराचं काम अगदी प्रगती पथावर आहे आणि मंदिराचं काम अतिशय नक्षकोरपणे होणार आहे. तुम्ही बघू शकता, या खांबावर अतिशय कोरीव काम करण्यात आलेलं आहे. आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केलाय आणि मारुतीचं दर्शन घेत आहोत. आणि या ठिकाणी बजरंगबली म्हणजे वानर देखील मंदिराच्या वर जाऊन बसलेले आहेत. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर खरंच मन अतिशय प्रसन्न वाटतं. इथलं वातावरण अतिशय प्रसन्न आहे. या ठिकाणी भक्तजनांसाठी नवसाला पावतो हा मारुती असं म्हणतात. आणि या ठिकाणी नारळ बांधल्याच्या नंतर त्याचे नवस पूर्ण होत.